शेतकरी मित्रांनो नमस्कार. माझं नाव विनीत पाच्छापुरे, गाव हुपरी. पूर्णपणे गन्ना मास्टर तंत्रज्ञानानुसार आपण ऊस शेती करतो आहे. तर सध्या उन्हाळा खूप आहे आणि यावर्षी इतका पाऊस पडून देखील बऱ्याच ठिकाणी बोरवेलला विहिरीला पाण्याची कमतरता थोडीफार जाणवते. अजून 2 महिने 2.5 महिने आपल्याला गाठायचे आहेत. तर कमी पाण्यामध्ये कमी वेळेमध्ये आपलं क्षेत्र कसं भिजेल यासाठी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी तर सगळ्यांना माहितीच आहे, ठिबक सिंचन प्रणाली ही जगप्रसिद्ध आहे. त्याचे रिझल्ट खूप सुंदर आहेत आणि त्याचे बाकीचे जे काही आपण उत्पादनाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर खूप फायदेशीर होते शेतकऱ्याला ते. आता यावर्षी बऱ्याच ठिकाणी मी रेन पाईपचा प्रयोग बघितला आणि मी पण माझ्या शेतामध्ये रेन पाईपचा प्रयोग केला आहे. तर ही साधारणतः 5.25 फूट सरी आहे आणि याच्यामध्ये एक सरीआड आपण रेन पाईप टाकलेले आहे 20 mm. सरीचं अंतर साधारणतः 180 फूट आहे. रेन पाईप सध्या 180-200 फुटापर्यंत चांगलं प्रेशर देते माझ्या माहितीनुसार. याच्यापेक्षा जास्त जर लांबी असेल तर तेवढं प्रेशर मेंटेन होत नाही. तर एक कमी पाण्यामध्ये कमी वेळेमध्ये अतिशय सुंदर, म्हणजे आता जस्ट 20 मिनटं झाले मी पाणी चालू करून. पुढच्या 40 मिनटं म्हणजे 1 तास आपण ही मोटर चालू ठेवणार आहे. 1 तासामध्ये पूर्ण बोध गरगरीत भिजणार आहे, म्हणजे एकदम चिंब भिजणार आहे बोध. त्यामुळं कमी वेळेमध्ये कमी पाण्यामध्ये हे क्षेत्र भिजून जाईल. बोध गरवत असल्यामुळं ऊसाच्या वाढीला चांगला कोंबरीला म्हणा चांगला वाढ मिळेल, चांगली ग्रोथ त्याला मिळेल. असा सुंदर एक प्रयोग आहे. तर ज्यांचं क्षेत्र कमी आहे, लांबी कमी आहे, त्यांनी हा प्रयोग केला तर अतिशय सुंदर त्याचे रिझल्ट दिसून येतील. धन्यवाद.